हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. बरेचसे दिवस झाले, ऑलमोस्ट 8-9 दिवस झाले ब्लॉग नाही आला. इन शॉर्ट ब्लॉगच नाही केला आहे, कारण आपलं चॅनल जेव्हापासून स्टार्ट झालं आहे तेव्हा हा फर्स्ट टाईम असं असेल की एवढा ब्लॉगमध्ये एवढे दिवस गॅप पडला. याच्या आधी आपण जेव्हा हिमाचल ट्रिपला गेलो होतो तेव्हा एक 5-6 दिवसाचा गॅप होता, बट त्याच्यापेक्षा हा गॅप थोडा जास्तच झाला आहे. ॲक्च्युली थोडा वर्कलोड पण होता आणि थोडे पर्सनल कामं पण होते आणि थोडंसं असं फटीकसारखं वाटत होतं, त्याच्यामुळे काही करायची इच्छा नव्हती. त्याच्यामुळे कंप्लीट एकदम रेस्ट घेतला. इच्छा होत नव्हती यातून आणि फायनली थोडं रिलॅक्स झालो आहे. 2 दिवस चांगली झोप झाली, त्याच्यामुळे म्हटलं आता एक सुरुवात करावं. कारण आई आली होती, आई पण बोलली तू काय ब्लॉग केलाच नाही 7-8 दिवस. अर्चू बोलली काय झालं आहे, कुछ हो गया आहे क्या. म्हटलं नाही नाही, काही झालं वगैरे नाही आहे, बट थोडंसं रेस्ट वगैरे करतो आहे आणि त्याच्यानंतर सुरुवात करू. आणि अशा प्रकारे आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली आहे. आणि सगळ्यांना सांगून देतो, आजची तारीख आहे 6 एप्रिल. हे बघा, खूप दिवस झाले गॅप पडला ना, त्याच्यामुळे तारीख पण विसरतो आहे. 6 एप्रिल 2024, कारण म्हणजे कळायला पाहिजे काय 7 आहे आजची तारीख. हे बघा, म्हणजे आजच्या आई तिकडनं आवाज येते, आजची तारीख 7 आहे. इतकं मी एका वेगळ्या झोनमध्ये गेलो होतो, बट आता येतोय, थोडा येतोय. ॲक्च्युली ऊन एवढं वाढलं आहे ना, त्याच्यामुळे फॅनची गरज पडते. कारण ही पोरगी फॅनचं बटन ऑन करून जायला स्पीड वाढवत आहे, त्याचा अर्थ समजून जा तुम्ही. अर्चू, धूळ बघ वरती फॅनवरती. उद्या वगैरे साफ करू, आता आंघोळ केली, आज नको. आणि अशा प्रकारात आमची चहाला सुरुवात झालेली आहे. वाजले आहे सकाळचे 11:10. आणि चहा पिऊन ह्या एका गोष्टीची अनबॉक्सिंग करायची आहे. ते काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आजपर्यंतची ह्या कॅटेगरीतली सगळ्यात महागडी वस्तू मी मागवली आहे, ते तुम्हाला कळेलच. एक तोपर्यंत चहा पितो आणि त्याच्यानंतर याला अनबॉक्सिंग करतो. बॉक्स तर नाही दिला त्यांनी, ॲक्च्युली आम्हाला बॉक्सची गरज होती. अर्जुला पापड वगैरे ठेवायसाठी बॉक्स लागत होता, बट बॉक्स नाही आहे. ठीक आहे, कुछ ॲडजस्ट करेंगे. आणि ओपन करतो याला, याच्यामध्ये काय आहे बघूया. फायनली अनबॉक्स करतो, कारण 3 दिवस झाले मागवली, पण म्हटलं थांब, मला अजून मूड होत नाही अनबॉक्सिंगचा. त्याच्यामुळे आज व्लॉगला सुरुवात झाली. त्या व्लॉगच्या निमित्ताने आज अर्जुने मला वॉर्निंग पण दिली होती की आज जर तू हिला अनबॉक्स नाही केली या गोष्टीला तर मग मी करून टाकेल. ही ॲक्च्युली आता आधी ओपन करून घेतो आणि मग सांगतो. कट नको लागायला खाली. कसं ओपन करतोय रे? थोड़ा ब्लॉग का प्रेशर है ना, बहुत दिनों बाद ब्लॉग चालू किया है. ओ वाव, योगा मॅट, छोटी स्मॉल योगा मॅट फॉर किरण, वन फॉर अर्चू. याला आधी इकडे ठेवतो. ही एक पेटी इथे ठेवतो. एक खोका. पॅकिंग मस्त दिली आहे. पॅकिंग मस्त दिली आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे की ही बॅग दिलेली आहे त्यांनी, म्हणजे आपण कॅरी करू शकतो ही गोष्ट सोबत. बऱ्याचशा लोकांना कळायला पण असेल, कारण इथं कदाचित नाव दिसते आहे. हे मी मागवली आहे फ्रीडोची पिलो. ॲक्च्युली खूप दिवसांपासून मला ना नेक पेन होतोय आणि व्यवस्थित झोपता येत नाही आणि पूर्ण माझी नेक अशी स्टिफ झालेली. तर मला एवढं बघता येत आहे मला, बट याच्या पलीकडे बघायचं असेल ना तर मला पूर्ण असं टिल्ट व्हायला लागतंय. या साईडला मी पूर्ण मान अशी करू शकतो, बट या साईडला माझी जात नाहीये, कारण मी उजव्या कुशीवर झोपतो. त्याच्यामुळे एवढं पण डाव्या कुशीवर झोपायचं असतं. एवढं पॅक झालंय की मला हे करत. पण शेवटी मी इतक्या ऍड चालू होत्या यांच्या, तेच बोलतात ना आपण, तुम्ही जे विचार करता, जे तुम्ही बोलतात ना, हे सगळं मोबाईल तुमचा ऐकतो आणि त्याच ऍड सुरू होतात. इतक्या मला फ्रीडोच्या ऍड सुरू झाल्या की त्याच्यामुळे मला ही मागवायलाच लागली. आणि आता म्हटलं मागवली आहे तर. आणि सुरुवातीला मी बोललो होतो की ह्या कॅटेगरीतली सगळ्यात महागडी वस्तू मागवली, म्हणजे मी ही कमीत कमी ह्या याच्यामध्ये मी 3400 रुपयाला 2 किलो मागवले, कारण आम्ही 2 लोक आहे. अशा प्रकारात ही आहे. खूप सॉफ्ट आहे. चुकीची मागवली असं वाटतंय मला. नाही, ही 4 mm ची, याच्यापेक्षा जास्त नाही. कारण काय होतं माहिती का, आपल्याला काय मी ते ऑनलाईन जी ऍड पाहिली होती ना, त्याचा आहे ना असा शेप होता, असा काहीतरी समथिंग. ओके, मग ती वाली का ज्याच्यामध्ये नेकला सपोर्ट भेटतो वगैरे? नाही, ती काय माहिती नाही ते, पण 4 mm वाली आहे. ऍक्च्युली हिचा काय प्रॉब्लेम आहे ना, की जसं आपण आपल्या पिलोवरती मान ठेवतो ना, त्याच्यानंतर पिलो खाली जाते. ही प्रॉपर सपोर्ट देते. याच्यापेक्षा जास्त नसतं गरज नाही. म्हणजे हे मानेचा गॅप आणि तेवढाच भरायचा असतो ऍक्च्युली पिलो, पण आपण जाड पिलो घेतो आणि त्याच्यामुळे आपल्या मानेला प्रॉब्लेम होतो. जे की वॉश करू शकतात तुम्ही. येस, झिप आहे ती. आणि हा कुठलंही प्रमोशन नाहीये बाय द वे. काही गोष्टी आपण स्वतःसाठी मागवतो आणि त्याची गरज असते. अशा प्रकारात एक आहे, आय थिंक काय तुला ती मोठीवाली पाहिजे? नाही ना,
वापरून बघ वापरून आणि मग रिटर्न कर. रिटर्न पॉलिसी आहे याचा अर्थ असं तरी वापरत बघू. तरी आज दुपारी मी हिला कव्हर टाकून युज करून बघतो, म्हणजे दुपारची माझी झोप. अरे म्हणजे टच कर फक्त. आणि जर नाही झालं तर हिला रिटर्न करेल. आणि अर्चू जी सांगते ती, कारण 4mm ही थोडी जास्तच बारीक झाली असं वाटतंय मला. पिलो वाटत नाही ॲक्च्युली हिला रिटर्न करतोय, कारण ट्राय करून बघितला, नेकमध्ये गॅप पडतोय. ही ॲक्च्युली कॉस्टली होती. जी अर्चू सांगते ती याच्यापेक्षा स्वस्त आहे. ही 1800 रुपयाला एक होती, ती 1300 रुपयाला एक आहे. तर पिक्चरमध्ये ॲक्च्युली जे असतं ना ॲमेझॉनला वगैरे ते कळत नाही एवढं, बट खूप बारीक आहे. कारण आहे चांगली, वाटेल हिचं रिलीफ भेटेल, बट काय ना की तेवढं डाऊट नको, म्हणून 7 डेची रिटर्न पॉलिसी आहे. तर हिला रिटर्न करतो आणि ती वाली मागवतो, म्हणजे जेणेकरून काय होईल ना की दोघं ट्राय होतील. जर ती पण नाही वाटली तर ती पण रिटर्न करून मग ही वाली मागवेल, नाही तर काहीतरी सोल्युशन काढेल. बट आता किलो घ्यायची आहे. आज चक्क हद्द झाली. म्हणजे दुपारचे 2.25 तास लाईट गायब होती आणि ते 2.25 तास आम्ही उठलो सुद्धा नाही, एवढ्या गाढ झोपेमध्ये होतो. अक्षरशः घामाच्या धारा चालू होत्या, बट इतकी गाढ झोप लागली तिथे फक्त एका गोष्टीमुळे की आम्ही खाल्लं होतं दही. जर लिटरली आज दही खाल्लं नसतं ना तर आम्हाला घराच्या बाहेर जायला लागलं असतं, कारण एवढी इथे हीट होते आणि एवढं गरम होते. आणि नसतं दुपारच्या टायमाला मला तर घरात बसवलंच गेलं नसतं, त्याच्यामुळे मी बाहेर पडलोच असतो. नाही कुठेतरी गेलो असतो तयार होऊन वगैरे, गाडी वगैरे काढून कुठेतरी टाइमपास करायला गेलो असतो, पण घरात शक्य नव्हतं एवढं लॉंग पिरियड. ते एक दही, त्याची जी नशा चढली आणि अक्षरशः घाम येत होता, पुजत होतो, बट डोळे उघडायची इच्छा होत नव्हती. आणि आता कुठं उठलोय, चहा ठेवली अर्चूने आणि चहा वगैरे घेऊ, फ्रेश होऊ आणि मग बाहेर पडू. तू काय केलं मग लाईट गेली तेव्हा? तुला झोप नाही आली? का मला झोप आली? म्हणजे चमत्कार झाला. तुला तर फॅनची सवय नाही, उलट तू दही नाही खाल्ला ना. सनसेट झालाय आणि मस्त असं वातावरण दिसतंय. हवाई सुटलेली आहे, कारण वातावरण थोडं बदलतंय पुण्याचं. 7, 8 आणि 9 म्हणजे 8 तारखेला स्पेशली आणि 9 तारखेला या 2 दिवस पाऊस सांगितलाय. त्याच्यामुळे तयार राहा पुणेकर, थोडंसं वातावरण चेंज होणार आहे. रेडी होऊन आता बाहेर पडतोय. म्हटलं चला संडे आहे तर उगाच नको आपला घरामध्ये तो प्लॅन स्पेंड व्हायला. आणि 2 व्हीलरवर जातोय, मेन सिटीमध्ये जातोय, त्याच्यामुळे 4 व्हीलर बिलकुल शक्य नाही आहे. युनिव्हर्सिटी रोडच्या इथली ट्रॅफिकमध्येच आमचा 1-1.5 तास जाणार आहे. आणि तू मला झिरो नाही दाबला, मला वाटलं तू दाबलं. तर अर्चू आज असं एकदम डॉक्टर लुकमध्ये आहे. तिकडे उधर देख, एकदम अशी प्रॉपर अशी डॉक्टर वाटतंय मला. गाडीवर जायचंय, त्यासाठीच 4 व्हीलरची चावी घेतली, कारण गॉगल आतमध्ये 4 व्हीलरमध्ये. ही चावी तुझ्या बॅगमध्ये टाक, ही डिक्कीमध्ये टाकू, राहील ना सिक्युअर. चलो निकलते. पाण्याची बॉटल ही इथं पण होती एक गरम झाली इथे. चलो आम्ही चाललो ॲक्च्युली शिवाजीनगर. तिकडे माझं एक काम आहे आणि ते काम झाल्यानंतर थोडंसं तिकडेच थोडा टाईम स्पेंड करू आणि रिटर्न येऊ. ह्या सगळ्या कामाला लागतील तरी 2-2.5 तास, कारण जायलाच आम्हाला 1 तास, यायला 1 तास. आणि तिथलं एक 15-20 मिनिटाचं काम आहे, त्यासाठीच निघालो आहे. काम तर काही झालं नाही, बट इकडे आलो. मग आता आलो तो शिवाजीनगरला, तर गुड लकला व्हिजिट दिल्याशिवाय जात नसतो. तर आता संध्याकाळचा टाईम झाला, 8 वाजले. एक चहा पिऊन निघालो होतं, तरी गुड लकला मला पण मस्का खायचं आहे. अर्चू काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे यावेळेस. कारण या टाईमला 8 वाजले आता चहा तिची इच्छा नाही आहे, बट माझी आहे. नाही ॲक्च्युली लाईट आहे ना, लाईटमुळे आपण ब्राईट दिसतोय, तशी आपण दिसायला छानच दिसतो. लाईटमुळे अजून थोडा ग्लो करते. अर्चू बोलत होती आता मगाच्या फ्रेमपेक्षा आता जास्त छान दिसतं. खूप विचार करून अर्चूने मेनू एकदम चाचपणी करून 2 चहा आणि 1 बनमस्का ऑर्डर केलेला आहे. अजून काय बघते, नंतर करू डिनर प्रॉपर. अजून 1-2 काम बाकी आहे. बोलते इकडे आली तर थोडंसं बघून घेऊ का शॉपिंगवालं मार्केट. म्हटलं मला रात्री ऑफिस आहे, तरी तिची इच्छा आहे. नाराज नाही करणार, कारण घरची लक्ष्मी नाराज तर तुमचं सगळंच रुडाच्या खाली जातं. त्याच्यामुळे घरच्या लक्ष्मीला खुश ठेवणं ही जबाबदारी आहे, लक्षात घेता. आधी कप द्यायचे, आता ग्लास देतात. तर त्याची आय थिंक क्वांटिटी वाढली आहे. आय डोंट नो.
आवडला तुला तो? अल्टरनेटिव्ह